नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 वेळापत्रक जाहीर आहे बघा. तर आता त्याच्यात तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे वेळापत्रक कशा पद्धतीने जाहीर होणार आहे, सर्व काही माहिती सांगतोय. आणि त्याच्यानंतर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला ते 90+ गुणांचं. आणि नवीन अपडेट आली आहे भरती संदर्भातली. 4 महिन्याचा स्टडी प्लॅन मी तुम्हाला देणार आहे की 4 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची 90+ लेखी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे. आणि नवीन पोलीस भरतीचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हा जो काय नंबर दिसतोय स्क्रीनवरती, या नंबरवरती जर का तुम्ही नवीन असाल तर व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे मिळत जाईल. आणि आवश्यक मला नाव आणि जिल्हा सांगा, कारण टेटच्या माध्यमातून भरपूर फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या, कारण तिथे मी महत्त्वाची माहिती टाकत असतो. आता मेन म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतोय. तो मुद्दा असा आहे की पोलीस भरती 2026. आता तुम्हाला सांगतो, भरपूर विद्यार्थी मला कॉल करून विचारत आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून विचारत आहे. काही विद्यार्थी या भरतीमधून आपले 1-1, 2-2 मार्काने राहिले असतील, काही वेटिंगला राहिले असतील, काही विद्यार्थ्यांचे फिजिकलच पात्र झाले नाहीत, आणि काही विद्यार्थी नवीनच तयारीला लागलेले आहेत. तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की सर, नवीन भरतीचं वेळापत्रक कसं असणार आहे, म्हणजे नवीन भरतीची जाहिरात कधी येणार आहे. तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्यानंतर जाहिरात कधी येईल हे तर तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर 4 महिन्याचा एक स्टडी प्लॅनची स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुमची लेखी ही 90+ झाली पाहिजे. गॅरंटी देऊन सांगतो, जो पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघन त्याची लेखी ही 4 महिन्यात 90+ होईल. व्यवस्थित असं नियोजन तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. पहिली गोष्ट आपण बघूया की इथं नियोजन कसं असणार आहे भरतीचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, की जी काही आपली पोलीस भरती आहे, आता ही सध्याची 15,000 प्लस पदांची जी काही सध्याची पोलीस भरती चालू आहे, याच्यामध्ये विविध ठिकाणचे पेपर झालेले आहेत आणि निकाल सुद्धा लागलेले आहेत. उगा 2-4 घटकाचे पेपर राहिलेले आहेत. SRPFचे 2-4 घटक असतील, आणि जिल्हा पोलीसचा 1-2 घटकचे आपले नागपूर सिटी वगैरे असेल, त्याचा उद्या पेपर होऊन जाईल नागपूर सिटीचा. तर असे उगा 2-3 घटकाचे पेपर राहिलेले आहेत. जवळपास ही भरती संपुष्टात आलेली आहे, म्हणजे ही भरती जवळपास संपल्यात जमा आहे. ही भरती कधी संपल पूर्णपणे, तर माझ्या अंदाजानुसार 1 मेचे 15 मे पर्यंत ही भरती सगळ्या ठिकाणचे रिझल्ट वगैरे लागून जाणार. सगळ्या ठिकाणचे म्हणजे नियुक्त्या वगैरे होऊन जातील पोरांच्या. म्हणजे 15 मे पर्यंत सगळं हे फापट पसारा इथे आवरून जाणार आहे या भरतीचा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता नवीन पोरं म्हणजे काय आपले पोरं कटलेले आहेत, त्यांचे एकच विचार डोक्यात आहे, मग आता नवीन भरती निघणार आहे की नाही निघणार आहे. तर बघा, नवीन भरतीचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगतो. नवीन भरती ही कोणत्या महिन्यात येईल हे मला माहीत नाही. जागा किती येईल हेही मला माहीत नाही. पण जागा ह्या जवळपास तुम्हाला सांगतो 12-14 हजारच राहतील, कारण दरवर्षी भरती एवढ्याच पदाची सध्याच्याला होत आहे. आणि तुम्हाला सांगतो, जागा ह्या 100% येणार आहे. पण कोणत्या महिन्यात येईल हे मला माहीत नाही. मग तुम्ही म्हणसाल सर, नेमकं माहीत काय आहे तुम्हाला. पण डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल, हे मी तुम्हाला सांगतो. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. मग ती प्रोसेस ग्राउंडची आणि ते लेखी परीक्षा वगैरे 2027ला जाईल. पण जाहिरात ही डिसेंबर 2026च्या अगोदर 1000% येणार आहे. त्याच्यामुळे तयारी तुम्ही सोडू नका, कारण थेंबे थेंबे तळे साचे. आणि सातत्य नावाची गोष्ट जर का तुमच्या आयुष्यात तुम्ही ठेवली नाही, तर तुम्ही गंजून जाऊन मरून जासान. म्हणजे एका जागेवर थांबला, तुम्ही रनिंग वगैरे केली नाही, अभ्यास वगैरे केला नाही, भलेही यावर्षी तुला 90 मार्क पडले असेल, आणि तू जर का अभ्यासच केला नाही, तर पुढच्या वर्षी तू 50 मार्कावर येऊ शकतो, त्याची काही गॅरंटी नाही आहे. पण म्हणून तुम्हाला सातत्य ठेवायची इथं काळाची गरज आहे. भरतीचं वेळापत्रक आणि भरतीचं नियोजन तुम्हाला समजलं असेल की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% सांगतो पोरांनो. जागा ह्या मला माहिती नाही कन्फर्म किती येणार आहे म्हणून, जागेचा आकडा माहिती नाही, पण 12-14 हजार आकडाच असणार.
ह्याच्या कमी येऊ शकत नाही जागा, एवढी तुम्हाला गॅरंटी मात्र देतो. पण कन्फर्म आकडा की बाबा 15,000 येणार, 16,000 येणार असा आकडा मी सांगू शकत नाही. पण जाहिरात मात्र डिसेंबर 2026च्या अगोदर येईन, ही मी तुम्हाला शाश्वती देतो, गॅरंटी देतो, 100% खात्रीने सांगतो. पराभव भरती ही दरवर्षी निघत असते. आपली भरती ही काय म्हणजे तलाठी भरती, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती सारखी भरती नव्हे. आपली भरती ही दरवर्षी त्यांना घ्यावी लागते, कारण पोलिसांचं दरवर्षी काम पडतं. तुम्हाला सुद्धा माहीत असेल, दररोज पोलीस रिटायर होतात आणि पोलिसांचा संबंध हा जास्त जनतेशी असतो. तुम्ही म्हणसान तलाट्याचा नाही राहत का हो सर? मग तलाट्याचा राहतोय, पण एक तलाठी आता ऑनलाईन कामं झाले, एक तलाठी किती काम सांभाळू शकतोय, किती गावाचे कामं सांभाळू शकतोय तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण पोलीस भरती दरवर्षी निघते, मला माहिती आहे बाबा, माझा स्वतःचा अनुभव आहे. 2014 ते 2019 पण बघा, दरवर्षी थोड्या का पदाची होईना भरती निघली. कोरोनाचा कालखंड सोडलाच नाही तर दरवर्षी भरती होते. निगेटिव्ह लोकांच्या या जे येडे लोक आहे ना, त्यांच्या सानिध्यात राहू नका दादा. हो, भरती 100% निघणार आहे डिसेंबर 2026च्या अगोदर. आता मी काय परत सांगत नाही, ठीक आहे. तुम्ही आता आपण आपल्या सरळ आता आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, अभ्यास कशा पद्धतीने करायचा. आता तुम्हाला सांगतो, भरपूर विद्यार्थी आहे इथे, कोणी जुने असतील, कोणी नवीन असेल, कोणी ग्राउंडमधून क्वालिफाय नसेल झालेले, म्हणजे ग्राउंडमधून कटलेले असेल, कोणी लेखीमध्ये त्यांना 40-50 मार्क, 50-60 मार्क पडत असेल, काही वेटिंगला राहिलेले असेल, 1-2 मार्काने कटलेले असेल, त्यांनाही आता अभ्यास करावा वाटत नसेल. असं वाटत असेल आपला सगळाच अभ्यास झाला, वारंवार आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही, कोणाची पहिली भरती असेल, कोणाची दुसरी भरती असेल. मित्रांनो, मग आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, अभ्यास आपल्याला नेमका कसा करायचा, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2026 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 12. आता तुम्ही म्हणता की नेमकं हे सर काय आहे, तर मित्रांनो हे आहे बघा एक सेल्फ स्टडीचा भाग. हा एक सेल्फ स्टडीचा कोर्स आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला रोजच्या रोज टास्क देणार, तुम्ही तो रोजच्या रोज पूर्ण करायचा आहे. 1 मे पासून आपल्याला हे चालू होणार आहे. आता आज आहे परवा 25 तारीख, 25 एप्रिल. तर तुम्ही 5-6 दिवस जे काय उरलेलं आहे ना, तोपर्यंत फुल एन्जॉय करून घ्या. मी काय सांगतो तुम्हाला, माइंड तुमचं फुल एन्जॉय करून घ्या. काय करायचं ते करा, गर्लफ्रेंडला बोला, तुमच्या काय मुलींना सांगतो तुम्ही बॉयफ्रेंडला बोला, काय करायचं ते करा. 5 दिवस तुमच्याकडे आहे. 5 दिवस काय करायचं ते करा. 1 मे पासून मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. झालं गेलं विसरून जा. कुणाचा बॉयफ्रेंड लागला असेल, एखाद्या मुलीचा, एखाद्या मुलाची गर्लफ्रेंड लागली असेल, जास्त गर्लफ्रेंडच लागतात, बॉयफ्रेंड अशाच राहतात. परवा आपल्यावर लय अन्याय होतो, मला माहिती आहे, कारण पोरी घुमवतात तुम्हाला आणि तुम्ही पण घुमतात राताळ्यावर. जाऊ द्या, आता झालं गेलं सोडून द्या. तर तुम्हाला सांगतो 5 दिवस तुम्ही मस्त एन्जॉय करा, पिक्चर बघा, मस्त रील ढकला, कुठं फिरायला जा. पण 1 मे पासून मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला कितीही मार्क पडत असू द्या, 40, 50, 55 कितीही मार्क पडत असू द्या, तुम्ही जर का लेखीमुळे जर या भरतीमधून राहिला असाल तर गॅरंटी देऊन सांगतो परवा, तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडावरती लावसान, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. 90+ मार्काची तयारी तुमची या टास्क कोर्सच्या माध्यमातून होईल. टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. परवा हे क्लासेस किंवा लेक्चर नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन की नुसतं क्लासेसवरती आणि लेक्चरवरती कोणता माईचा लाल भरती होत नाही आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना हो, तुम्हाला माहिती आहे की स्मार्ट स्टडी करावी लागते. गाढव मेहनत घेऊन चालत नाही. तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व राहत असतं. तुम्ही गड्डी पारायण करू नका. काही पोरं काय करतात तर माहिती आहे का तुम्हाला, 12-12 तास अभ्यास करतात आणि त्यांचा रिझल्ट येत नाही, त्यांना मार्कच पडत नाही. तुमच्या शेजारी पाजारी बसत असेल की 5 वर्ष झाले भरती करतो, पण मार्क किती पडतात, 50 आणि 65 आणि 60. तेवढा तर तो नवीन तयारी करायला लागणार घेतो. मग आपल्या तोंडात हाणाची बारी येते. तुम्ही नवीन असाल तर जॉईन नक्कीच करा, पण जुने असाल आणि तुम्हाला जर अशी परिस्थिती असेल 60 आणि 65 मार्काची, तर लय अवघड आहे भाऊ. त्यासाठी मी तुम्हाला स्मार्ट स्टडी एक टास्क देणार आहे. रोजचं टार्गेट देणार आहे 30 एप्रिल पासून. म्हणजे 30 एप्रिलला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 भेटेल. म्हणजे 1 मे पासून आपल्याला अभ्यास चालू करायचा. मी सांगेन तेवढं रोजच्या रोज पूर्ण करत चला. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होईल. आता मी तुम्हाला या टास्क क्रमांक 12ची वैशिष्ट्य सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला मी टास्क देणार आहे. वैशिष्ट्य त्याची सांगतो, त्याच्यानंतर डेमो सुद्धा तुम्हाला दाखवतोय, ठीक आहे. तर चला आता आपण ना त्याची वैशिष्ट्य बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे, हा आपला 4 महिन्याचा टास्क प्लॅन असणार आहे. बघा, 4 महिने म्हणजे किती रे, 120 दिवसाचा तुमचा हा प्लॅन असणार आहे. याच्यामध्ये बघा, तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा, याच्या रोजचा रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा, नेमकं रोज काय करायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठला विषय किती वेळ दिला पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, कुठला विषय किती वेळा केला पाहिजे, किती वेळा वाचलं पाहिजे, लक्षात राहत नाही. त्यासाठी मी तुला सांगणार, त्यासाठी तुला काय करावं लागेल, त्यासाठी तुला रिव्हिजन करावं लागेल, ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, किती दिवसानंतर तुला ते रिव्हिजन केलं पाहिजे, हे सगळं काही तुला त्या टास्कमध्ये समजेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा, 1 मे पासून तर 31 ऑगस्ट पर्यंत हे 4 महिने आपला टास्क चालू राहणार आहे.
पर हो 1 मे पासून तर 31 ऑगस्टपर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहील. टास्क तुम्हाला हा व्हॉट्सअपवरती मिळेल. यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर बघा मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगेल तेवढंच करायचं, त्याच्या पलीकडे काही करायचं नाहीये. 4 महिने तुमच्या आयुष्यातले माझ्या नावावरती करून द्या. दसरे ते मास्तर सांगतो तेवढं 4 महिने करा. मी तुम्हाला सांगितलं की बापा हो तुम्हाला आज गणिताचे 25 प्रश्न सोडवायचे तर फक्त 25च सोडवा. शिल्लक शांपणा करू नका. मी काय तुमचं नुकसान करणार नाही बरं हो, गॅरंटी देऊन सांगतो. 11 बॅच झाल्या माझ्या, भरपूर पोरं लागलेत. त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती प्रतिक्रिया बघा. 11 बॅच कंप्लीट करून दिल्या. काहींनी काही येत नव्हतं रे, 50-50 60-60 मार्क पडत होते. 90+ लेखी घेतली, काही नाही ओपनच्या जागा मारल्या आणि आज भरतीही झालेली आहे. मी स्वतः सांगत नाही, त्यांच्या प्रतिक्रिया टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 5वा मुद्दा, मी रोज जो अभ्यास देईल ते आपण बघितला. त्याच्यानंतर 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. आता भरपूर बघा, तुम्ही भरपूर मोठमोठ्या अकॅडमीमध्ये असाल, भरपूर शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतील की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. तर ना बेटा, हे चुकून करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी रोज एक प्रश्नपत्रिका कुठल्या विद्यार्थ्याला सोडायची सांगत नाहीये. कधी सोडायची ही मी तुम्हाला शेवटी सांगत असतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्हाला मार्कच 50-60 पडत आहे तर परवा रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग नाहीये. कारण तुम्ही 50 मार्काचे तुक्केच मारतात, तर कशाला उगा फालतूचा आपला 1.5 तासाचा वेळ वाया घालवता आणि कशाला तुम्ही ते रोज एक प्रश्नपत्रिका सोडवता. ज्याला 50-60 मार्क पडते त्याने आठवड्याला एक प्रश्नपत्रिका सोडायची. याची माहिती तुम्हाला मी टास्कमध्ये टाकत असतो की बाबा तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची म्हणून. हे सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये माहिती मिळेल. पराव 7वा मुद्दा बघा की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा, कोणता करावा हे तुम्हाला समजेल. बाबा नेमकं काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, किती वेळा वाचलं पाहिजे, हे सगळं काही माहिती तुम्हाला टास्क पीडीएफ मध्ये भेटणार आहे. 8वा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने रोज प्रॉपर 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. बरोबर, मायचान सांगतो, आपल्याला PSI व्हायचं नाही रे, आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही, उपजिल्हाधिकारी व्हायचं नाही, आपल्याला मोठं म्हणजे काय न्यायालयात न्यायाधीश वगैरे काय व्हायचं नाहीये. आपल्याला गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई, आणि त्याची आपण गरीब कुटुंबातील लोक तयारी करतोय. आपल्याला ते व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी परवा तुम्हाला हा 12 तास आणि 14 तास अभ्यास करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त रोज 8 तास अभ्यास करा, नियोजन पद्धतीने अभ्यास करा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मी दिलेलं टार्गेट पूर्ण करत चला. मी गॅरंटी देऊन सांगतो हो, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, 100% खात्रीने सांगतो की तुम्ही जर का रोजचा 8 तास अभ्यास केला, 4 विषय आहे आपल्याला, तर त्या 4 विषयाचा रोज 8 तास अभ्यास केला तर हो तुमची 4 महिन्यात लेखी 90+ होईल. ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त गाढव मेहनत घेऊ नका, स्मार्ट स्टडी करा, हे तुम्हाला मी वारंवार सांगेल. त्याच्यानंतर 9वा मुद्दा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होईल. बघा परवा मी तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगितली आहे की तुम्ही क्लासेस 12 महिने नाही, 2 वर्ष नाही, 4 नाही, 8 वर्ष करा. फक्त क्लासेसवरती कुठलाच मायचालाल भरती होऊ शकत नाही. तुम्हाला कुठलाच अकॅडमीवाला क्लासेसवरती भरती करून देऊ शकणार नाहीये आणि ती त्याची लायकी पण नाही त्या अकॅडमीवाल्याची की तुम्हाला तो फक्त क्लासेसवरती भरती करून देईन. कारण अभ्यास तुम्हाला हा स्मार्ट स्टडी करावी लागत असतो आणि सेल्फ स्टडीज करावी लागत असतो. म्हणजे तुम्हाला सेल्फ अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्ही भरती होसाल. मग तुम्ही मला सांग की सर बाबा बाकीचे पोरं काय सेल्फ स्टडी करत नाही, ते काय भरती झाले नाही का? झाले ना भाऊ, मी थोडी म्हणतो नाही झाले, पण झाले. पण त्यांनी स्मार्ट स्टडी केली, त्यासाठी तुम्हाला सुद्धा स्मार्ट स्टडी करावी लागेल आणि मी सांगतो ती स्टडी तुम्हाला करावी लागेल. मी सांगतो त्या पद्धतीने करावं लागेल. गाढव मेहनत घेऊ नका. उगं काही पण येड्यासारखं करायचं रे, वाचत राहायचं, पुढचं पाठ, मागचं सरसपाठ, पुढचं पाठ, मागचं सरसपाठ. पोलीस भरतीला विचारते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे करून राहिला, तिकडं अमेरिकेतल्या एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री. डोक्याला ताण बघ, काही आपलं काही करत राहायचं येड्यासारखं. काही करायचं नाही, मी सांगतो ते करा. काय म्हणतो मी तुम्हाला, काही करू नका, मी सांगतो ते करा. 90+ कशी लेखी जात नाही, माय चान्स सांगतो यार, मी सांगतो ते करा. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ नाही करून दिली तर आपलं नाव बदलून ठेवा. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. पेपरचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. मी सांगतो ते करत चला. सेल्फ स्टडीच्या माध्यमातून अभ्यास आहे. मी तुम्हाला टार्गेट देणार, पूर्ण करायचं. त्याचा डेमोही दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीचं टार्गेट राहतं. तुम्ही तुमची मैदानी 45 मार्काची बनवा रे. ज्या महाराष्ट्राच्या पाठीवर कुठल्या महाराष्ट्रात 36 जिल्हा आहे, कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही उतरा. तुम्ही ओपनची जागा मारसान जर का 45 तुमची जर का मैदानी असेल तर लेखी माझा टास्क पूर्ण केला तर. कारण पोरांचा अनुभव आहे, पोरांनी अभ्यास केला, मी सांगितल्याप्रमाणे भरती सुद्धा झालेली आहे. 10वा मुद्दा बघा, 1 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. 1 मे पासून मी टास्क देण्यासाठी चालू होणार आहे म्हणजे 30 एप्रिलला तुम्हाला टास्क क्रमांक 1 मिळेल. तुम्हाला तो महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1 मेला करायचा आहे पहिला टास्क. अभ्यास चालू करा. आता मी सांगितलं पहिल्यांदाच तुम्हाला की 5 दिवस आहे तुमच्याकडे अजून उरलेले, एन्जॉय करून घ्या, काय करायचं ते करा. पण 1 मे पासून मात्र आपलं
इमानदारीने अभ्यासाला लागा. झालं गेलं सोडून द्या. मित्र लागला, बायको लागली, नवरा लागला, गर्लफ्रेंड लागली, बॉयफ्रेंड लागला, काय लागलं ते सोडून द्या. पराहो ज्याचे त्याच्या कष्टाने लागले, ज्याच्या त्याच्या परीने लागले, ज्याच्या त्याच्या नशिबाने लागले. कष्ट नशीब सगळ्या गोष्टी काम करत असतात इथे. ज्याचे लागले आता आपण आपल्या तयारीने आपण आपल्या दिशेने आता पावलं सातत्याने टाकायचं राहत असतं. कारण पराहो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर का थांबला तर गंजून जासाल, गंजून गेला की संपून जासाल, संपून गेला की तुम्हाला कवडीचीही किंमत राहणार नाही. म्हणून आतापासून तयारी करा. हा पोलीस भरतीचा शांततेचा काळ आहे. परवा शांततेच्या काळामध्ये जर का तुम्ही घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल. आणि तुम्ही परवा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही आज जसा त्या पोरांचा आज सत्कार केला, 16 झाला जे लागले, तर येणाऱ्या भरतीमध्ये तसा तुमचाही सत्कार 16 होईल. तुम्हीही लागसाल 100% गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. तुम्ही लेखीमुळे जर का घरी असाल तर 100% टास्क जॉईन करा. कोणाची बॅच जॉईन करू नका. पराहो 6 महिने झाले असेल तुम्ही एखाद्याची एक बॅच जर केली असेल तुम्ही कोणाची पण ऑनलाईन ऑफलाईन कशी पण, तर लगेच सोडून द्या तो विषय. आपले गाठोडे उचला पुस्तकाचे आणि लॅबमध्ये येऊन बसा. कारण क्लासेसमध्ये काहीही ठेवलेलं नाहीये. क्लासेस पराहो एक तुम्हाला दिशा देण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर म्हणजे आपलं आपल्यालाच मारावं लागत असते. आता काय म्हणायचं मला ते तुम्ही समजलं असाल की आपल्यालाच मारावी लागत असते. आपल्यालाच करावं लागत असतं. लोक फक्त मार्गदर्शन करू शकतात. मीही तुम्हाला टास्क देणार, पण ते टार्गेट तुम्हाला मात्र पूर्ण करावं लागणार आहे. फक्त मी तुम्हाला स्मार्ट स्टडी देणार आहे. गाढव मेहनत घेण्यापासून तुमचा वेळ मी वाया घालवणार नाहीये. ठीक आहे. आता 12वा मुद्दा बघा. शेवटी एवढं सांगतो. परवा हा 12वा मुद्दा ना अत्यंत महत्वाचा आहे. शेवटी एवढं सांगतो, डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. अभ्यास सोडू नका. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. दादा हो, मी तुम्हाला गॅरंटी देतो यार, पहिल्यांदाच सांगितलंय की 2026च्या अगोदर म्हणजे डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. फक्त सातत्य चालू ठेवा. दादा हो, जाहिरात येणार आहे. ओरडू सांगतो तुम्हाला. मी याच कालचा या क्षेत्रात काम करत नाही दादा हो, 5 ते 6 वर्ष झाले. अरे असं कुठलंच वर्ष गेलं नाही की त्या वर्षी जाहिरात आली नाही. पोलीस भरती दरवर्षी होत असते. दादा हो, अभ्यास सोडू नका. पोलीस तुम्ही होणार आहे. फक्त स्मार्ट स्टडी करा. गाढव मेहनत घेऊ नका. लय दिवस झाले दादा तुझ्या बापाचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे, पण ते होईना झालंय. मग ते पूर्ण करण्यासाठी तुला गाढव मेहनत घ्यायची नाही, स्मार्ट स्टडी करायची आहे. कशी तुझी लेखी 90+ होत नाही मी बघतो रे. मी सांगतो ते कर. नाही जर का तुझी लेखी 90+ झाली ना, मग मला बोल. मी सांगतो ते कर. मात्र मी सांगन तेच कर. त्याच्या पलीकडे काहीच करू नको. लेखी 90+ होणार म्हणजे होणार. तुला मी 100% गॅरंटी देतो. फक्त मी सांगन ते करायचं आहे तुला. 14वा मुद्दा बघा, अति महत्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका रे बाळांनो. गॅरंटी देऊन सांगतो, डिसेंबरच्या आत 100% जाहिरात येईल. पदं किती असतील मला माहित नाही, पण जाहिरात येईल ही मात्र तुला गॅरंटी देतो. आता परत एकदा तिची वैशिष्ट्य सांगतो, त्याचं डेमो सांगतो तुला, डेमोही दाखवतो. आणि त्याच्यानंतर मित्रा प्रवेश कसा घ्यायचा तेही तुला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा, रोजचा टास्क टॉपिक वाईज अभ्यास आहे. वैशिष्ट्य काय आहे? रोजचा टास्क टॉपिक वाईज अभ्यास आहे. टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. तुला स्टोरेज भरायची तुझी गरज नाही आहे मोबाईलचं. त्याच्यानंतर PDF मध्ये अभ्यास कसा करावा, कोणता करावा तुम्हाला समजेल. पराहो सेल्फ स्टडीने अभ्यास पूर्ण होईल. अगोदरच सांगितलं तुम्हाला की फक्त काय म्हणते क्लासेसवरती माणूस भरती होत नाही. तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते. त्यासाठी गाढव मेहनत घेऊ नका. मी सांगतो तसा अभ्यास करा. रोज 8 तास अभ्यास करण्यावर भर द्या. 8 तास अभ्यास करा. 8 तासाच्या व्यतिरिक्त एकही मिनिट तुम्ही वर अभ्यास करायचा नाही. फक्त 8 तास अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये प्रत्येकी विषयाला 1.5 तास द्यायचा आणि त्याच्यानंतर 2 तास पराहो आपले PYQला द्यायचे. त्याच्यामधलं PYQचं काय वाचायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. कोर्समध्ये प्रवेश कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो आता. की बघा पराहो, लास्ट दिनांक आहे 30 एप्रिल 2026. 30 एप्रिल 2026 हा लास्ट तारीख आहे. आणि तुम्हाला इथे प्रवेश कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. तर बघा दादा हो, तुम्हाला जर का प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस आपण ठेवली आहे फक्त 499. रेग्युलर 799 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपयाची फीस ठेवली आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा. तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. परवा 30 एप्रिल रोजी तुम्हाला एक टास्क क्रमांक 1 भेटेल. तुम्हाला तो 1 मे पासून करायचा आहे. बघा परवा, जर का तुम्ही हा व्हिडिओ लेट हाती जर लागला तुम्हाला जर का म्हणजे 5 मेच्या अगोदर, समजा 5 मे पर्यंत जर हाती लागला व्हिडिओ, तरी सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. आणि जर का 5 मेच्या नंतर लागला तर मला प्रवेश घेण्याच्या आधी एकदा कॉल करा. कारण 5 मे पर्यंत कशामुळे म्हणून तुम्ही घेऊ शकताय तुम्ही की 2-4 झालेले टास्क तुम्हाला मी ते पाठवून देईन 5 मे पर्यंतचे. पण त्याच्यानंतर जर का तुम्हाला हा व्हिडिओ हाती लागत असाल तर तुम्ही मला कॉल करा आणि त्याच्यानंतरच प्रवेश घ्या. ठीक आहे. तसा डायरेक्टली मला पेमेंट करू नका. मी सांगन तुम्हाला की तुम्हाला परवडेल की नाही म्हणून ही बॅच घेण्यासाठी, की किती पुढे गेले म्हणून बॅच. ठीक आहे. तर हे सगळं काही व्यवस्थित माहिती तुम्हाला आता समजली असेल. परवा आता मी काय करतो, डायरेक्टली तुम्हाला तो डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला तो टास्क देणार आहे म्हणून. चला दादा हो, आता आपण
आपण तो डेमो बघूया। तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल मास्टर प्लॅन टास्क डेमो, तर टास्क क्रमांक 1। आता बघा बरोबर पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर पोलीस भरतीला आपल्याला 4 विषय आहे, गणित आहे, मराठी व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान जीके म्हणजे सामान्य ज्ञान आपण त्याला जीके बोलतो आणि जीएस म्हणजे ते चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या। हे 4 विषय आहे आपल्याला बरोबर, हे 4 विषय असतात, 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो। याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाहीये, 4च विषय आहे फक्त आणि तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये आता मी तुम्हाला डेमो दाखवतो। याच्यामध्ये बरोबर बघा मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक 1 पहिल्या दिवसाचा मी तुम्हाला अभ्यास देणार। बरोबर पहिलाच विषय आपण गणित घेणार पहिल्या दिवसाचा, की गणित विषयात मी सांगणार तुम्हाला संख्या आणि संख्यांचे प्रकार, फक्त किती प्रकार आहे ते पहा। 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण। आता तुम्ही म्हणसान की बुवा मास्तर हे नेमकं काय सांगितलं तुम्ही, आम्हाला काय समजलं नाही, तर तुम्हाला समजून सांगतो, नीट लक्षात घ्या। बरोबर पहिला दिवस आहे गणित हा विषय आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते पहा। तर तुम्ही म्हणसान सर मग कुठले प्रकार पाहिजे, मग त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, अप्रमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुम्हाला बघायचं आहे, की कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुम्हाला मित्रांनो इथे बघायचं आहे। मग याच्यामध्ये मग तुम्हाला मूळ संख्या बाबा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे, 25 आहे। मग 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 44 53 59 अशा 1 ते 100 पर्यंत 25 संख्या आहे, पण त्या तुमच्या तोंडपाठ झाल्या पाहिजे। आता मग तुम्ही मला सांगे मला सर पहिल्या दिवशी गणिताचं आम्ही फक्त एवढंच करायचं का, की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते फक्त एवढंच बघायचं का आणि त्यांच्या व्याख्याच बघायच्या का, याच्या पलीकडे गणिताचं पहिल्या दिवशी टास्क क्रमांक 1 मध्ये याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का, तर हो मित्रा याच्या पलीकडे काहीच बघायचं नाहीये, फक्त एवढंच बघा। पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यात परत तुमचं कधी विसरलं नाही पाहिजे। त्याच्यानंतर बघा झाला पहिल्या दिवशी तुमचा गणिताचा टास्क। त्याच्यानंतर आता दुसरा विषय आहे आपला बुद्धिमत्ता। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार बुद्धिमत्ताचं वर्णमाला दिवस पहिला आहे, वर्णमालेवरील तुम्ही 25 प्रश्न सोडवा। तर मित्रांनो तुम्ही वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे। तुम्ही म्हणसान की सर आता आम्ही वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे फक्त बुद्धिमत्तेचे, याच्या पलीकडे आम्ही दुसरं काही नाही करायचं का, तर हो मित्रा याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं काही नाही करायचं, फक्त बुद्धिमत्तेवरील वर्णमालेचे 25 प्रश्न सोडवायचे, याच्या पलीकडे तुम्ही काहीही करू नका। त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे, हा विषय असा आहे भाऊ की हा विषय आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा आहे। गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे, कारण याच्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतोय। आपण मराठी व्याकरणासाठी हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरत असतो आणि आपण त्यांचं वापरणार आहे पुस्तक। याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल पहिलं चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण। याच्यामध्ये मग मी तुम्हाला पहिल्या दिवशी पहिला टास्क मराठी व्याकरणाचा देणार, मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार। मी तुम्हाला सांगणार की मराठी भाषेच्या उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा। आता काही विद्यार्थी बोलतील जे 2-4 वर्षापासून अभ्यास करत आहे की सर हे 3 मुद्दे आम्ही तर 15 मिनिटात वाचून फेकून देऊ। मान्य करतो मी, तू हे 3 मुद्दे वाचून फेकून देशील 15 मिनिटामध्ये, पण एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा, तुला हे 3 मुद्दे असे करायचे की ते तू आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे। काय ते आयुष्यात कधी विसरलेच नाही पाहिजे, अशा पद्धतीने तुला हे 3 मुद्दे करायचे आहे। मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आता जे विद्यार्थी मला काय बोलतील की सर लक्षातच राहत नाही राव, लय मोठा प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे, परंतु तुमच्या काही पोरं राहतात आपल्या त्यांच्या लक्षात राहत नाही। मग त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगतो, मी सांगत नाही शास्त्र सांगतं बघा। कुठलीही गोष्ट पोराव तुम्ही 21 वेळेस जर केली तर मायच्यान सांगतो ती कधीच कोणी विसरू शकत नाही। जगाच्या पाठीवरतील कुठलाच माणसाने जर का एखादी गोष्ट 21 वेळेस केली ना तो विसरू शकत नाही। मग मी तुम्हाला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे हे 3च मुद्दे अभ्यासात सांगितलेले आहे ना, हे 3 मुद्दे डायरेक्ट 21 वेळेस कर। पहिली गोष्ट तुम्हाला जर का समजून घेता आलं तर समजून घ्या, जर नाही समजून घेता आलं ना डायरेक्ट बाबा मराठी व्याकरणाचे पहिल्या दिवशी मास्तरांनी हे 3 मुद्दे सांगितलेले आहे, 1.5 घंटा वेळ आपल्याला याच्यासाठी द्यायचा दिलेला आहे। मग 3च मुद्दे हे डायरेक्ट किती वेळेस करायचे, 21 वेळेस करायचे। 21 वेळेस कर ना, तुला समजू नाही समजू 21 वेळेस वाचून काढ, नाही समजलं ना साला आपलं चॅनल बंद करून टाकल। अरे बरोबर कुठली गोष्ट 21 वेळेस केली ना, मी सांगत नाही बे, विज्ञान आहे शास्त्र आहे सांगतंय की कुठली गोष्ट 21 वेळेस केली ना ती कधीच माणूस विसरू शकत नाही। मग डायरेक्ट 21 वेळेस रट्टा मारायचा, ते आपोआप तुमच्या पाठ होऊन जातं। ठीक आहे, झालं पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं एवढंच करायच्या पलीकडे काही करू नका, मी सांगतो तेवढं करा। परवा 120 दिवस आहे आपल्याकडे, 120 दिवसामध्ये 90 प्लस नाही नेऊन घातली ना आपलं चॅनल कायमचं बंद करून टाकेन चायला, फक्त मी सांगतो ते करा। ठीक आहे, तर बघा सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश वगैरे बघा। आता सामान्य ज्ञान विषय कसा आहे म्हणजे का निकला काय म्हणते खोंदापाड निकला चिवा, पण याचं मी तुमच्याकडून करून घेणार आहे। परवा सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा मार्क पडतात बरं का, फक्त त्याची स्ट्रॅटेजी ओळखता आले पाहिजे की साला पेपरला येतं काय हे आपल्याला समजलं पाहिजे। याच्यामध्ये बघा सामान्य ज्ञानचं मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधान्या बघा आणि त्यांचे केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा। तुम्ही म्हणता की सर पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं आम्ही एवढंच बघायचं का, राज्य आणि राजधान्या एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघू का, याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का,
तर हो मित्रांनो, याच्या पलीकडे काहीच बघू नका, फक्त एवढंच बघा. पण बघत असताना असं बघा की ते आयुष्यात कधी तुमच्या विसरलं नाही पाहिजे. काय करायचं याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं आता की राज्य आणि राजधानी बघायचं सांगितलंय. मग बाबा गुजरातची राजधानी काय, गांधीनगर आहे. एखाद्याच्या लक्षातच राहत नाही गुजरातची राजधानी काय, गांधीनगर. मग 21 वेळेस म्हण ना, गुजरातची राजधानी गांधीनगर, गुजरातची राजधानी गांधीनगर, महाराष्ट्राची मुंबई, महाराष्ट्राची मुंबई, असं 21 वेळेस म्हण. लक्षात नाही राहत ना, त्याच्यावरती फंडा आहे ना आपल्याकडे. 21 वेळेस करायचं. मी जेवढा टास्क देईन ना तेवढा तुम्हाला म्हणजे जर का समजून घेता आला तर समजून घ्या, जर नाही आला तर डायरेक्ट 21 वेळेस करून टाका त्याला. च्या मायेला कधीच विसरू शकत नाही म्हणून. ठीक आहे. आता बघा अति महत्वाचं PYQ 2018च्या, आता दररोज मी तुम्हाला PYQ देणार. 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा, त्यामधील फक्त जीके आणि मराठी व्याकरण वाचा. हे 3 चुकून झालं, इथे मी रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो तुम्हाला. आता त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला जीके आणि मराठी व्याकरण वाचायचं सांगितलेलं आहे मी. काय, जीके आणि मराठी व्याकरण वाचायचं सांगितलेलं आहे मी. फक्त जीके आणि मराठी व्याकरणच वाचा. गणित बुद्धिमत्ता सोडू नका, कारण गणित बुद्धिमत्ता मी तुम्हाला टॉपिक झाल्याच्या नंतर प्रत्येक वेळी PYQ मध्ये सोडायचं सांगत असतो. त्याच्यामुळे याच्यामधलं फक्त जीके आणि मराठी व्याकरणच तुम्हाला वाचायचं आहे. एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायची सांगतो, कारण ज्याची PYQ वरती कमांड त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड, तुम्हाला सुद्धा माहिती असेल. ठीक आहे. तर बरोबर अशा पद्धतीने आपला रोजचा टास्क असणार आहे. 2016 पासून तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो. आता तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर कोणत्या पुस्तक सूची वापरायची हे ते तुम्हाला मी सगळं काही सांगून देईन. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर परत एकदा सांगतो, रेग्युलर फीस 799 आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल म्हणून गुगल पे किंवा फोन पेला तुमच्यासाठी फक्त 499 रुपये फीस ठेवली आहे. तर या नंबरवरती गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 499 रुपये पाठवून द्या. व्हॉट्सअपला याच नंबरवरती मला स्क्रीनशॉट टाकून द्या. तुमचा प्रवेश ताबडतोब निश्चित केला जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल, पुस्तक सूची देण्यात येईल आणि काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा मी तुम्हाला नंतर तिथे ग्रुपमध्येच देईन, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांच्यासाठी. आता वेळ वाया घालू नका, कारण वेळ वाया घालायची वेळ नाहीये. कारण परवा आतापासून तयारी केली तरच पुढं आपलं भलं आहे, नाहीतर ऐन टायमाला तलवारी घासून काही उपयोग नाहीये. आतापासून आपल्या तलवारीला हळूहळू धार लावा. कसा भरती होत नाही रे तू, मी बघतो. तू कसा तुझी लेखी 90+ जात नाही मी बघतो. फक्त मी सांगतो ते कर, त्याच्या पलीकडे काही जाणार नाही एवढी तुला गॅरंटी देतो. मी तुला कलेक्टर बनू शकत नाही, पण मी तुला पोलीस बनीन एवढी मात्र नक्की शाश्वती देतो. मी म्हणत नाही की मी तुला बाळा कलेक्टर बनवल, कारण ती माझी परिस्थिती नाही, माझ्याकडे तेवढं ज्ञान नाही की मी तुला कलेक्टर बनवू शकल. पण मी तुला पोलीस मात्र 100% नाही 10,000% बनवल. एवढी आपली कॅपॅसिटी आहे, एवढा आपल्याला अनुभव आहे, एवढा आपल्याला ज्ञान आहे, एवढं आपल्याकडे क्वालिटी आहे. म्हणून मी पोलीस भरतीची तुम्हाला मात्र 100% गॅरंटी देतो. नाही बनवू शकत मी तुम्हाला कलेक्टर, पण पोलीस बनवल एवढी मात्र नक्की 100% तुम्हाला शाश्वती देतो. परत एकदा जाता जाता सांगतो की जर का व्हिडिओ तुमच्या हाती हा 5 मे पर्यंत लागला तर डायरेक्ट प्रवेश घेऊन टाका. पण तुम्हाला जे झालेले टास्क 2-4 पाठवून देण्यात येईल. पण 5 मेच्या नंतर जर का व्हिडिओ हाती लागत असेल तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतरच प्रवेश घ्या, कारण मी त्याच्यानंतर तुम्हाला तिथे मित्रांनो प्रवेश घ्यायचा का नाही ते सांगेल. कॉल केल्याच्या नंतरच घ्या. ठीक आहे. तर हे सगळे असं विषय तुम्हाला आता समजला असेल. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. काय अडचण असेल पोलीस भरती संदर्भात तर कॉल पण करू शकता बरं का. असं नाही की प्रवेश घ्यायचा असेल तरच कॉल करा, तुमची वैयक्तिक अडचण असेल तरीही कॉल करू शकता. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.